खूप दिवस ब्लॉग आला नाही आहे बिकॉज माझ्या डोक्याचं तरंग हल्ले होते. बट आय एम बॅक विथ अनदर ब्लॉग. सो आजचा पण ब्लॉग तसाच आहे. नथिंग स्पेशल, नथिंग एक्साइटिंग. बस ऑफिस जाएंगे, घर वापस आएंगे, खाना खाएंगे, सो जाएंगे. दैट्स इट. आप देख सकते हैं कि कुछ भी मैं चेहरे को नहीं कर सकता. इन्फेक्शन हो जाता है मेरे चेहरे स्किन को. सो दैट इज माय मम्मा. तो वाजले 9:15 वाजले असेल तर जा लागेल. मम्मी तुला सरप्राईज कसा वाटला होता तो? छान वाटलं. हं? छान वाटलं. आता एवढंच करू शकते बाई तुझ्यासाठी. तुझी पूर्ण मुलगी जास्त काही करू नाही शकत का? बाई एक दिवस मी तुझ्यासाठी अजून खूप चांगला गिफ्ट आहे. मला माहिती आहे माझी मुलगी करू शकते. पक्का नाही. मम्मी तुला काय वाटते? जाऊ दे, तुम्हाला अजून स्वादेशी मला माहित आहे. मुलं जे ऑर्फॅनेज मध्ये आले त्यांना अडॉप्ट केलं पाहिजे का नाही पाहिजे? हा सांग ना. त्यांची लाईफ बनून जाते. सांगता खूप क्यूटशी मुलगी आहे आणि तिची बघे काहीच उत्तर नाही देत यार. बट याचं उत्तर तिला लवकर मिळेल. इन सम इयर्स. त्याला व्हिडिओज नाही बनवला म्हणून अरे फालतूची बडबड करेन. फालतू तुम्हाला पण बोलते, मला पण नाही करूच वाटत. आणि त्यांनी पण व्हिडिओ नाही बनवला. घरी आली मी आज तर बापरे. त्या एका वेंडरसाठी किती फिरतो आम्ही. म्हणजे बाहेरचे काम असं वाटते की लवकर होत असेल बट नाही होत यार. बाहेरच्या कामाला सगळ्यात जास्त वेळ लागते. ऑफिसमध्ये बसून टाईपिंग करणं परवडते पण वेंडर शोधणं बापरे. आणि वरून प्राइस कम्पेअर करणं, कोटेशन काढणं त्याच्यापेक्षा जास्त. तसं तर माझी फ्रेंड आहे वंशिका, तिची हेल्प होऊन जाते. ए काय केलं ग मम्मी? स्वयंपाक का केला तू? करायची खिचडी वगैरे. खिचडीच बनव, मला खिचडी आवडते. काही विशेष काही नवीन नाही आहे. लाइफ झंड है. झंड मतलब झंड फकीर सुअर की और अमर जा साले कमीने सुअर की. बस यही कहना चाहूंगी. और अगर तुम कुछ अच्छा करने जा रहे हो तो वो बात तुम किसी को नहीं बताओ. सिर्फ उन्हीं लोगों को बताओ जो सच में तुम्हारे कुछ अच्छा करने से सच में खुश होने वाले. बाकी किसी को मत बताओ. जैसे क्योंकि कोई चीज होने से पहले अगर हमने 10 जगह बता दिया तो फिर वो चीज होती ही नहीं है. इसीलिए समझे. कीप इट प्राइवेट until it's permanent. No, I'm not talking about relationship. I'm fed up with that word. That fucking word. I don't like. And she's my mama. You all know very well. बाकी काय आहे यार. मला माझ्या मैत्रिणीची खूप आठवण येते. प्राजक्ताची. पहिले ती माझ्या घराजवळ राहत होती. तुम्ही तिला रोज भेटायला जात होती. आता घराजवळ नाही राहत. आता ती आपल्या घरी वापस गेली तर मला खूप दुःख होते. तिला भेटायची खूप इच्छा होते माझी. आणि दुसरी गोष्ट, कुणासाठी कधीही काय करायचं नाही. कारण की किती करा तुम्ही कमी पडते आणि त्यांचे दिवस निघाल्यावर तर तुम्हाला विसरून जाते. चायमध्ये पडलेल्या माशीसारखे असं आहे. तो जर चिंता करायची आहे किंवा काही करायचं आहे तर स्वतःसाठी करा, लोकांचा नाही. आणि लोक का विचार कर त्याच्याकडे लक्ष पण नको. त्या लोक का आज आहे उद्या नाही आहे, उद्या मरतील असा मी विचार करते. कळलं? मनाने नाही करायचा, आपला विचार करायचा. हे समाज आपल्याला पोसायला नाही येत हे लक्षात ठेवा. स्वतःचा विचार करा.